नमस्कार प्रशिक्षणार्थी बांधवांनो, अनेक दिवसानंतर एक आनंदाची बातमी आलेली आहे। प्रशिक्षणार्थी बांधवांना कंत्राटी पद्धतीने रोजगार मिळण्याचा जो जी-आर आहे किंवा पत्र आहे तशा पद्धतीने निर्गमित झालेला आहे। माझ्यासमोर हे 3 पत्र आहेत। या 3 पत्राचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे। ही खरंच आनंदाची बातमी आहे का? कंत्राटी पद्धतीने विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे का? कशा पद्धतीने मिळणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि कोणत्या आस्थापनेमधील विद्यार्थ्यांना हा रोजगार मिळू शकतो? त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे? पगार किती राहणार आहे? रोजगार काही विद्यार्थ्यांना हे पत्राच्या द्वारे मिळालेला आहे का? पत्र कुणी काढलेलं आहे? पत्राचा अर्थ नेमका काय होतो आणि या पत्राच्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे का? ही अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाच्या आधारे सरकारी आस्थापनेमध्ये जर तुम्हाला चांगल्या पगारीचा कंत्राटी पद्धतीने जर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने हा जॉब मिळवू शकता या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिल्यांदा मी जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करेल, विशेषतः कौतुक करेल विकी पाखरे सरांचं, कारण की त्यांनी सातत्याने प्रयत्न करून कंत्राटी पद्धतीने विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचा जो मार्ग आहे तर तो त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। विद्यार्थ्यांनी बघा, या ठिकाणी 15 तारखेला जे विकी पाखरे सरांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पत्र किंवा निवेदन सादर केलेलं होतं आणि त्यांनी विकी पाखरे सरांनी असं म्हटलं यामध्ये की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून, बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून सध्या कंत्राटी पद्धतीने भरती सुरू आहे। आता तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस आपण 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर असे सगळे विद्यार्थी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही मार्गाने जर कंत्राटी पद्धतीने भरती होत असेल तर त्या ठिकाणी 100% अप्लाय करू शकतो। आणि म्हणून विकी पाखरे सरांनी याच गोष्टीचा फायदा घेतला किंवा ही बाब त्यांना माहिती होती आणि त्यांनी तंतोतंत या बाबतीचा फायदा आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये प्रचंड ताकदीने पाठपुरावा केला। म्हणून विकी पाखरे सर, तुमचं मनापासून अभिनंदन। जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सगळ्या आस्थापनांना निर्देश दिलेले आहेत, अक्षरशः आदेश दिलेले आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांनी सरकारी आस्थापनेमध्ये, शासकीय आस्थापनेमध्ये काम केल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यांचं प्रशिक्षण आहे आणि म्हणून जर तुम्ही कंत्राटी पद्धतीने जर जॉब देत असाल, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून, बाह्य यंत्रणेच्या मार्फत जर तुम्ही त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवरती उमेदवार घेत असाल तर त्यामध्ये सर्वात आधी विचार कोणाचा करायचा आहे तर तो म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, या ठिकाणी असं लिहिलेलं होतं, म्हणजे विकी पाखरे सरांनी जी विनंती केली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं की आम्ही या कार्यालयामध्ये 11 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, कामकाजाची पूर्ण त्यांना माहिती आहे। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये घेण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं होतं आणि म्हणून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रथम प्राधान्य द्यावं आणि आमचा अर्ज विचारात घ्यावा अशी विनंती केली होती। आणि मग त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने 19 तारखेला हे पत्र निर्गमित केलेलं आहे। यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावं आणि त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांचं 11 महिन्याचं प्रशिक्षण हे पूर्ण झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी डेफिनेटली काय मिळणार आहे, चान्स मिळणार आहे कंत्राटी पद्धतीने। आणि त्यांनी हे जे पत्र आहे तर ते माननीय आयुक्त महानगरपालिका, म्हणजे जालन्याची जी महानगरपालिका आहे त्यांना, आयुक्तांना दिलेलं आहे। पोलीस अधीक्षक म्हणजे SP कार्यालय आहे त्यांना सुद्धा दिलेलं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद कार्यालय, म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व आस्थापनांमध्ये जे विद्यार्थी होते तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे। जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना, म्हणजे जे आपण सिव्हिल हॉस्पिटल आहे वाशिम जिल्ह्याचं, म्हणजे आरोग्य विभागामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। आणि त्यासोबतच माननीय सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास जालना, म्हणजे जे सहाय्यक आयुक्त आहेत जालना जिल्ह्याचे, त्यांना सुद्धा हे पत्र लिहिलेलं आहे। म्हणजे ह्या सगळ्या आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांना आता कंत्राटी पद्धतीवरती काय करू शकतात, घेऊ शकतात आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितलेलं आहे। बघा काय सांगितलेलं आहे, मी तो तुम्हाला वाचून दाखवतो। हे पत्र सुद्धा मी, याची जी लिंक आहे, हे जे पत्र तुम्हाला वाचायचे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतो। बघा, सदर अर्जदारांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे होणाऱ्या कंत्राटी नोकर भरतीमध्ये या अनुभवी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कारवाई त्या ठिकाणी करावी। पूर्णपणे प्राधान्य देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी विचारणा केलेली आहे। त्यासोबतच सदर उमेदवारांनी, बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे, सदर उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव 11 महिने पूर्ण केलेला आहे, त्यामुळे त्यांना ती पूर्ण अनुभव आहे, पूर्ण माहिती असल्या कारणामुळे बाह्य यंत्रणेमार्फत होणाऱ्या या कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये त्यांना प्राधान्य देण्यात यावे। शासकीय आस्थापनेमध्ये काम केले असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग आपल्या कार्यालयास होऊ शकतो
अशा पद्धतीचं त्यांनी पत्र काढलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आउटसोर्सिंगच्या माध्यमातून हे विद्यार्थी भरले जाणार आहेत. आता मग मी या संदर्भामध्ये विकी पाखरे सरांशी बोललो. विकी पाखरे सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर ऑलरेडी काही विद्यार्थी जे आहेत आपण ते कंत्राटी पद्धतीने आस्थापनेमध्ये लावलेले आहेत आणि काही विद्यार्थी जे आता जे नवीन कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया निघणार आहे तर त्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आपले सहभागी होतील. म्हणजे निश्चितच 11 महिन्याचा कालावधी संपल्याच्या नंतर या प्रशिक्षणाचं नेमकं करायचं काय असा जो प्रश्न प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये उपस्थित झालेला होता त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. आता मला असं वाटतं की ज्या पद्धतीने जालना जिल्ह्यामध्ये विकी पाखरे सरांनी त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून, म्हणजे याच्यामध्ये निश्चितच एक पाखरे सर नाही आहे, त्यांच्यासोबतच त्यांची सर्व जालन्याची टीम आहे, तर त्यांचंही मनापासून अभिनंदन मी या ठिकाणी करेल. आणि सोबतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपले सगळे प्रशिक्षणार्थी बांधव आहेत माझ्यासाठी जिल्हाध्यक्षांनी पुढे यावं किंवा एखाद्या सातत्याने काम करणाऱ्या त्यांनीच काम करावं अशा पद्धतीची भावना तुम्ही मनामध्ये ठेवू नका. तर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून बाह्य आणि यांचा पगार किती असतो मी तुम्हाला सांगतो ते आणि अप्लाय कसं करायचं तेही सांगतो. 20,000 रुपयाच्या पुढं पगार राहतो. ठीक आहे, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जे येतात की नाही त्यांना साधारणतः 15,000 ते 20,000 रुपयापर्यंत त्यांना पेमेंट राहतो. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी बांधवांचं जे काही प्रशिक्षण आहे म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आहे तर त्या सर्टिफिकेटचा तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्ही अप्लाय करताना अर्ज करत असताना जी कुठली बाह्य यंत्रणा असेल त्या यंत्रणेची माहिती तुम्हाला कौशल्य विभागातून मिळू शकते किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामधून त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणून तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सतत संपर्कामध्ये राहा. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी मला कोणीतरी म्हणजे कोणी फोन करू नका. तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय तुमचं कौशल्य विभाग तुम्हाला त्या ठिकाणी पद्धतीने पार पाडायचं आहे. आपली आपण करा सोडवणं अशा पद्धतीने ज्या पद्धतीने जालना जिल्ह्यामध्ये त्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी प्रयत्न केला आता त्यांना याचा फायदा होणार आहे. तर निश्चितच या पद्धतीने तुम्हाला सुद्धा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय गाठायला पाहिजे. त्यांना निवेदन द्या, त्यांना विनंती करा आणि वारंवार त्याचा पाठपुरावा घ्या. हे जर तुम्ही केलं तर निश्चितच तुमच्या जिल्ह्यामध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जेवढ्या काही जागा निघतील त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यातच येईल. मग ते जिल्हा परिषद असू द्या, त्याच्यानंतर पोलीस विभाग असू द्या, जिल्हा परिषद आल्याच्यानंतर सगळ्या आस्थापना त्याच्यामध्ये आल्यात. ठीक आहे, मग ते सगळ्या आल्या. तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तेवढे हुशार आहात. आणि त्यानंतर यांनी सगळंच सांगितलेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला सुद्धा सांगितलेलं आहे. अशा सगळ्या पद्धतीने सांगितल्याच्या नंतर मला असं वाटतं की आता रोजगार मिळण्याचा जो काही मार्ग आहे तर तो सुकर झालेला आहे. म्हणून तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही अशा पद्धतीने हा जो काही प्रयत्न करत आहात या प्रयत्नांना अशाच पद्धतीने यश मिळत राहू अशा माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. तुमच्या मनामध्ये या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी विकी पाखरे सरांचा नंबरसुद्धा तुम्हाला लिंक सेक्शनमध्ये देतो. म्हणजे तुम्हाला जर काही अडचण आली किंवा हे निवेदन कशा पद्धतीने दिलं होतं हे सुद्धा मी याची लिंक कमेंट सेक्शनमध्ये देत आहे. तुम्ही त्यांच्याशी फोन करा, फोनवरती बोला आणि अशाच पद्धतीचं पत्र तुमच्याही जिल्ह्यामध्ये काढा. मला असं वाटतं ही खूप आनंदाची बातमी होती. सर्वांचं मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद.